लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनील नारायण खाडे यांना सलग दुसऱ्यांदा प्राणीशास्त्र विषयातील सर्वोत्तम संशोधन सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। राजश्री शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्या वतीने 27 मार्च 2025 रोजी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेटिव्ह मल्टीडिसिप्लिनरी पर्स्पेक्टिव्ह अँड कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थातच इम्पॅक्ट 25 या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत डॉक्टर खाडे यांनी मरीन गॅस्ट्रोपोडा अँड बायवॉल्व डायव्हर्सिटी युझिंग स्कुबा फ्रॉम वेस्ट ऑफ इंडिया या विषयावर शोध निबंध सादर केला। देश विदेशातील विज्ञान क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यांनी आपले सखोल संशोधन, प्रभावी संवाद कौशल्य आणि नवनवीन दृष्टिकोनासह सादर केले। त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधन आणि उत्कृष्ट सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार आणि प्रथम पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार डॉक्टर संदीप बी सोमवंशी, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिक आयलंड, प्रोफेसर डॉक्टर आशिष गादेकर, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थर्न इंग्लंड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे IQAS डायरेक्टर प्रो SA वाघोळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आणि परिषदेचे समन्वयक डॉक्टर MP चिखले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर PM गावंडे, अमरावती डॉक्टर मिलिंद शिरभाते अकोला, तसेच RSSC चांदूर रेल्वे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BR वाडनेरकर आणि डॉक्टर संतापे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। आणि विदेशातून पण काही तिथे तज्ञ मंडळी आली होती आणि त्या ठिकाणी मला बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशनचं ओरलमधून बेस्ट प्राईज मिळाले आहे। तत्पूर्वी माझं जे रिसर्च वर्क होतं ते अंडर वॉटर आहे, म्हणजे मी बेसिकली स्कुबा डायव्हर आहे आणि मुंबई ते गोवा जे समुद्र आहे त्या ठिकाणाहून मी पूर्ण स्कॅनिंग केलेलं आहे। म्हणजे स्कुबा डायव्हर असताना मी पूर्ण समुद्र बॉटमला जाऊन, तळाला जाऊन पूर्ण स्कॅनिंग करून अभ्यास केलेला आहे त्याचा आणि त्यावर एकंदरीत हा रिसर्च पेपर होता। तर इम्पॅक्टफुल हा रिसर्च पेपर असल्याकारणाने कमिटीने ते डिसाईड केलं आणि बेस्ट ओरल प्रेझेंटेशन म्हणून मला तिथे सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल मी कॉलेजचे आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे धन्यवाद मानतो या ठिकाणी। दुसरी मला बाब या ठिकाणी अशी मेन्शन करावी वाटते की माझं जे रिसर्च कोलॅबोरेटिव्ह वर्क आहे ते अक्विला युनिव्हर्सिटी जे आहे इटली या देशामध्ये, त्या देशासोबत माझं टायअप झालेलं आहे आणि रिसर्च कोलॅबोरेटिव्ह वर्क त्या ठिकाणी सुरू आहे। सध्या मी फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी त्या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। तर कॉलेजमुळे माझी ओळख निर्माण झाली। तर कॉलेजचं आणि इटलीचं जे कोलॅबोरेटिव्ह वर्क आहे, दोन देशांचं एकमेकांशी कोलॅबोरेटिव्ह रिसर्च वर्क आहे माझ्या छोट्या माणसाकडून, त्यातच मी समाधानी आहे। परंतु जे काही समाजाला त्याचा फायदा होईल, पूर्ण समुद्र किनारपट्टी जी आहे, कोकण किनारपट्टी, बॉम्बे टू गोवा यामधून जे काही कम्युनिटीला म्हणजेच समाजाला त्याचा फायदा होईल, लोकल पीपल जे आहेत समुद्र किनारपट्टीवर आहेत त्यांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल त्या संदर्भात माझा प्रयत्न राहील। आणि लवकरच आमचा एक रिसर्च प्रोजेक्ट जो आहे इंटरनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट, तो लवकरच आम्ही यावा आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा याच्याशी मी प्रयत्नशील आहे। तर अशा प्रकारे माझं हे संशोधन कार्यरत आहे। तर एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। सर, आत्ताच आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये जे काही डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि बाबासाहेबांना शिक्षणामध्ये जो आमूलाग्र बदल पाहिजे होता की या भारतामध्ये शिकलेले जे काही विद्यार्थी असतील, विदेशामध्ये जाऊन आपण बाबासाहेबांच्या घराची माहिती घेतली, तिथे आपण भेट दिलीत, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? विदेशामध्ये स्पेशली लंडनमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी एज्युकेशन घेऊन त्या ठिकाणी जो आमूलाग्र बदल समाजामध्ये घडून आणला, त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती होती। मी जेव्हा तिथे व्हिजिट केली त्यावेळेस इथे जी पाण्याची बॉटल आपल्याला 10 रुपयाला मिळत होती, तिथे ती 400 रुपयाला मिळत होती। आणि एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जाऊन बाबासाहेबांनी तिथे एज्युकेशन घेऊन जे काही समाजासाठी कार्य केले, एज्युकेशन घेऊन
त्यांना भरमसाठ अशा नोकरींच्या ऑफर्स होत्या, तरीसुद्धा त्यांनी समाजाचं हित बघितलं आणि त्यामध्ये कदाचित आपण अपुरे पडतो समजण्यासाठी त्यांना, की त्यांनी जे डिवोशन दिलेलं आहे, असंख्य नोकऱ्यांना त्यांनी ठोकरा मारून समाजासाठी जे कार्य केलेलं आहे, कुठेतरी आपण त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे, असं माझं मत आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जय नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर PJ वावरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. हा पुरस्कार संशोधन क्षेत्रातील नव्या पिढीतील वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.